नमस्कार मित्रांनो, आपण आज नाही का स्मरण शक्ती आणि आपलं जीवन ह्या गोष्टीचं थोडा विचार करूया. कारण की नाही का बुद्धी, स्वतःची अंगातली ताकद आणि हे शरीर ह्या जर गोष्टी व्यवस्थित असतात तर आपण नाही का जग जिंकू शकतो. कारण की नाही का पैलवान लोक सुद्धा नाही का स्मरण शक्ती कमी असते, त्याच्यामुळे नाही का ते पैलवान बी असून ते जगावर हे करू शकत नाही. मग आता स्मरण शक्ती म्हणजे काय? मग अशा वेळेस नाही का माणूस आपण काय करतो, काही बी गोष्ट आपल्याला लक्षात राहत नाही ही आपली स्वतःची टेंडन्सी राहते. मग अशा वेळेस नाही का आपण काय म्हणतो किंवा माझी स्मरण शक्ती कमजोर झाली का काय, ही गोष्ट माणसाच्या मनामध्ये सारखी खेळत लागते. मग आता ह्याच्यासाठी नाही का आपण जर तशी परीक्षण केलं तर मग आपण नाही का आपल्या जे चांगल्या चांगल्या गोष्टी वाटतात का त्या जर लक्षात राहतात आणि आपल्याला जे आवडत नाहीत किंवा आपण जे त्या गोष्टी मनातून करत नाही त्या जर गोष्टी लक्षात राहत नसेल तर तुमची स्मरण शक्ती नाही का चांगली आहे. मग ही स्मरण शक्ती का कमी होती, तर ह्याच्यासाठी बी बरेचसे कारण आहेत. त्याच्यासाठी नाही का सगळ्यात महत्वाचं म्हणजे नाही का स्मरण शक्ती का कमी होते, तर तुम्हाला नाही का औषध गोळ्या जास्त प्रमाणात जर औषध गोळ्या घेतल्या जे आपल्या शरीरासाठी चांगले नाहीत, पण त्याचं जर सेवन जास्त केलं तर तुमचं नाही का जे ब्रेन आहे ते मात्र नाही का काम करायला लागत नाही. मग हे औषध गोळ्या नाही का हे जे स्टुराईड असतंय ह्याचं जर प्रमाण जास्त झालं किंवा मग आपल्याला जे शरीरासाठी हानिकारक जे औषध गोळ्या आहेत मग ते कोणत्याही असो ते जर तुम्ही जर घेतलं तर त्याच्यामुळे नाही का तुम्हाला तुमच्या विसरण्याची जी शक्यता आहे तर जास्त आहे. त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे नाही का दारू किंवा मद्यपान मग ह्या गोष्टी जर जास्त सेवन होत असेल दारूची मद्यपानाचं तर त्या सुद्धा जास्त प्रमाणात जर असेल तर त्याच्यामुळे सुद्धा नाही का तुमची स्मरण शक्ती कमी व्हायला लागते. अजून अशा काही गोष्टी आहेत की जेणेकरून नाही का तुम्हाला ते लक्षात आहे. तुम्ही जर सारखं जर आता टीव्ही बघायला किंवा कॅम्प्युटरवर जर काम करत असाल, तुमची जर मान जर सारखं वाकून जर असेल तर अशा वेळेस सुद्धा नाही का तुमची स्मरण शक्ती कमी होण्याची शक्यता असते. मग आता कॅम्प्युटर, टीव्ही किंवा आपण जे काही ज्या गोष्टी आहेत ते जर लयच मान असं वाकून जर केलं तर तुमच्या नाही का मानाच्या वर ह्या मेंदूला नाही का ताण होतं आणि तुम्हाला नाही का विसरण्याची जी शक्यता आहे ते वाढण्याची चालू होते. तर मग ह्यासाठी नाही का तुम्हाला काय करता येतं, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे नाही का ह्या गोष्टी टाळायला पाहिजे. त्याच्यामध्ये नाही का तुमचा आहार जे आहे मांसाहार, चरबीयुक्त आहार हे जर कमी केलं तरी सुद्धा नाही का तुमची स्मरण शक्ती चांगल्या पद्धतीने होतं. आता त्यासोबत नाही का तुम्हाला जे ध्यान आहे, ध्यान जर केलं मग आता ते ध्यान मध्ये बी नाही का त्याच्यामध्ये ज्ञान मुद्रा, अजून ध्वनी मुद्रा, ह्या जर मुद्रा जर तुम्ही जर करीत बसलात तर त्याला काय जास्त वेळ लागत नाही. 20 मिनिटांमध्ये नाही का तुमची ह्या गोष्टी होऊ शकतात. मग ह्याच्यामुळे सुद्धा तुमची नाही का स्मरण शक्ती चांगल्या पद्धतीने वाढू शकते. आणि आहारामध्ये नाही का फळभाज्या, भाजीपाला यांचं जर जास्त सेवन केलं आणि मांसाहार जर कमी केला, मांसाहार ठीक आहे पण त्याच्यामध्ये नाही का चरबीयुक्त जर पदार्थ जर कमी केले तर तुम्ही नाही का तुमची स्मरण शक्ती चांगल्या पद्धतीने वाढवू शकते. कारण की नाही का स्मरण शक्ती अशी गोष्ट आहे काही गोष्टी तुम्हाला लक्षात राहतात 100% आणि काही गोष्टी लक्षात नाही तर तुमची स्मरण शक्ती कमी झालेली नसते. मग ह्या गोष्टी सुद्धा महत्वाच्या आहेत. तर त्यासाठी नाही का तुम्ही तुमच्या ह्या गोष्टी करून नाही का तुमचं जीवन सुखी आणि समृद्धी होण्यासाठी स्मरण शक्ती फार महत्वाची आहे.